याच्यामध्ये काय आहे? ते पाणी टाकून देतो सगळं. पाणी काय केलं मी? तांब्यामध्ये काही आहे का? नक्की 100%? कोण म्हणते 100% पाणी नाही? येस बघा 100% पाणी नाहीये. एकदा फूक मार, फूक आहे का याच्यात? ते नाहीये. आता याने सांगितलं पाणी नाहीये. बघा आता मी पाणी आणून दाखवतो. हात पुढं तिथे खाली काही धरायला नाही का? ठोकलं वगैरे बरं तिथे इथंच दोन्ही हात बघा. ओके बरं थोडस आता काही नाही. ओके तिथं म्हणजे थोडस आता काहीच नाही. ती बाजूला इथे आता काहीच नाही ना. आता आहे का काही पाय करून पाय नक्की? हा पुढे आता दिसतंय का? याच्यात काही आहे का? आता तांब्या मी काय केला? बस कर. तांब्या काय केला? तांब्या हात घालून बोलता ये समोर ये ना. याच्यात आहे का? पाणी आहे का? ये ना समोर. बघा पाणी नाहीये. फूक मार जोरात. फूक मार जोरात मार. ओके आता फूक मारली तर पाणी कसं येतं? हा हात पुढं कर. आता मॅडमला राग आला. या मॅडम समोर तुम्ही या. तुम्हाला वाटत आलं मुलांना काहीतरी सर हे करत असतील, असं नाही. बघा ते शिकलेले आहे, ते शाळेवरती कार्यरत आहे बरोबर. एकलाव्याला तुम्ही एकलाव्याला आहे त्या आणि त्या माझ्या ओळखीच्या आहे. पण ओळखीच्या याचा अर्थ असं नाही की त्या खोटं बोलतील. पाणी आहे की त्या इथं पाणी हा नाहीये. फूक मारा. बघा त्यांनी सुद्धा फुंक मारली बरोबर आहे. हात पुढं करा. बस. तर हे कसं घडलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे आपण प्रयोग झाल्यानंतर प्रयोगाच्या अंती काय करणार? फोटो घेशील बाळा. प्रयोगाच्या अंती मी तुम्हाला हे सर्व काही सांगणार आहे. अजून कोणाला घ्यायचं पाणी? एक जण मागचे ये. याच्यामध्ये काहीच नाही. याच्यामध्ये काही आहे का? नाही. ये समोर बघा याच्यामध्ये काही आहे का? नाही ना. हात पुढं कर. आता तिला फुंक न मारता पाणी हे करतो. तुम्हाला वाटलं फुंक मारलं म्हणजे आपल्या जे पाणी वगैरे काही करतात तसं. हात पुढं कर. बघा अजून पुढचे प्रयोग पाहायचे का? हे सगळं मी तुम्हाला सांगतोय काय केलं काय नाही. बस तिथं पाणी सांगतंय ते खराब होईल. ओके पुढे जाऊया आपण. हा प्रयोग तुम्हाला काय आहे? बॉक्स. आता बघा एक जण कोणी पुढे या. एकच जण नाही. जे पहिले आले काही नाही यायचं. बस मी बोलतो. हा ये. त्या बॉक्स मध्ये काही आहे का? नक्की ये. पहिलं बघितलं या बॉक्स मध्ये काही नाहीये. या बॉक्स मध्ये काही नाही. तू ये समोर. रेड टी शर्ट. हा बॉक्स एकच आहे. आई बॉक्स. बॉक्स मध्ये काही आहे का? ये इकडून. पाणी पाणी आहे बाजूला. तुम्ही स्कूटी शिकता सुद्धा पडता. सायकलवरून पडता आहे की नाही? थोडं चोपडा असल्यामुळे त्याला पाय कसा लागला. या बॉक्स मध्ये काही आहे का? नक्की? बर. एक मोठा मुलगा आहे. ये बाजूला मागं. या बॉक्स मध्ये काय आहे? काहीच नाही. बर. मग आता मी याला तुला पैसे आवडतात? नक्की? बर. याच्यामधून 2000ची नोट काढून देतो. 2000च्या नोटा बंद झाल्या. आहे का काही? पाहून घ्या. आहे काही? नाही. बोलू नका. आता बघा मी याला 2000ची नोट काढून देतो. माझ्या हातामध्ये काही आहे का? याच्यामध्ये काही आहे का? नाही. माझ्या हातामध्ये काही आहे का? नाही. नक्की? बघा हे पुढे काढ नोट. बाहेर काढ. दाखव सर्वांना हे करू. जोरदार. ठीक आहे. ती नोट चिल्ड्रन बँकची आहे. ओरिजिनल ठेवली ते घेऊन जाईल. 2000ची नोटा बंद झालेल्या त्यामुळे अडचण नाही. हे कसं झालं कोण सांग?
दाखव 2 बॉक्स कुठे दाखव. आता हे कसं आहे, इथं मी 2 कप्पे केलेले आहे का याच्यात पुढं 2 बॉक्स पुढे हा 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 नाही काहीच नाही बघा आहे का, अतिशय सोपं आहे. याचे 3 बॉक्स 2 बॉक्स हे माझ्या हातामध्ये बनवून इथं, बरोबर आहे का. मला कोणता बॉक्स तोडायचा हे माझ्या हातामध्ये ठेवलेलं आहे. हे अतिशय सोपं आहे. ब्लँक. आता जर मी केलं नोट आहे, आता काय आहे ब्लँक आहे, आता काय नोट आहे. म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीनं 3-4 बॉक्स मी किती बॉक्स इथे तयार करू शकतो. बघा या अशा पद्धतीने याच्यामध्ये 4 बॉक्स आहेत. ते आपल्याजवळ कला आहे. ओके, यामध्ये काही आहे का पुन्हा मसाल्याचे बॉक्स आहे ना रिकाम सर्व. ये समोर हा काय चेंडू, याच्यात हात घाल. याच्यात आहे का पुढे चेंडू असा नाही. आता हा चेंडू काय करायचा तर मॅडमच्या बॅग मध्ये ठेवून द्यायचा. हा चेंडू काय करायचं त्यांच्याजवळची बॅग आहे त्यामध्ये ठेवून दे, त्या दीदीच्या बॅग मध्ये ठेवून दे. तर मॅडम ओळखीच्या आहेत, मग तुम्ही म्हणतात काहीतरी सेटिंग केली असेल तिकडेच आहे का. हा ठेवून दे, दिसला नाही पाहिजे का. ओके, एकदा दाखव सर्वांना चेंडू. पहा सगळेजण आहे ना त्या बॅग मध्ये, बॅग लावून घे. ओके, आता इकडे बॅग घेऊन चेंडू कशा ठेवलेला आहे बॅग मध्ये. चेंडू कशा ठेवलेला आहे बॅग मध्ये. या बॅग मध्ये चेंडू आहे. बघा तुमच्या समोर ठेवला का. मी आता दीदीला तिथं बसवतो. मी फक्त पाहिला चेंडू आहे किंवा नाही. आता एकदा पुन्हा दाखव चेंडू सर्वांना. बघा एकदा सगळेजण शेवटचं आहे. ओके, आता ठेवून दिला. एकदा चेन लावून घे. बघा ते चेंडू आहे की नाही, मी इथं आणतो याच्यामध्ये. जी चेंडू आहे मी ती या बॉक्स मध्ये आणतो. यालाच म्हणतात जादू. काय म्हणतात याला, जादू. तत्पूर्वी मी याला इथं ठेवतोय. भीती कोणाला वाटत नाही मला सांगा बरं. त्याला यायला वेळ लागतो थोडा, तिथून इथपर्यंत यायला वेळ लागेल ना. भीती कोणाला वाटत नाही. भीती तेव्हा याच्यामध्ये काही असू शकतं. एखादा ते चावा घेऊ शकतो तुम्हाला. कोण येतं पुढे सांगा. तुमची रिक्स तुमच्यावर. खाली बसा बाकी तुमची रिक्स. घाबरायचं नाही, घाबरायचं हे समजा. आता असं बोट ठेवायची समोर पुढे ठेवायचं. अगोदर घाबरलं काही आलं तर घाबरायचं का. पण कशा पद्धतीने आपण घाबरत असतो. आपल्याला भीती कशी वाटत असते. एक कसं भीती वाटत नाही का तुम्हाला. बाकीच्या खाली ताट बसा. ताट मी तुम्हाला एक भयकथा सांगतो. भीती अजिबात वाटत नाही. बर काय होतं, एक गाव असतं आणि त्या गावामध्ये बस काय मी तुझं घेतोय. आपण एकदा सर्वांना भीती हे करू, नंतर तुझी भीती काढतो. तर पहिलं तुझं घ्यायचं. काय करायचं सांगा. याचं घ्यायचं, नंतर तुमची भीती. ठीक आहे, तुमच्या इच्छेनुसार. समोर मागे सर ही दिली हा नाही दिला. काहीच नाही. याच्यामध्ये काय केलेलं आहे मी, साधं पालीचं काय केलेलं आहे, प्लॅस्टिकचं ठेवलेलं आहे. आणि हे सेन्सेशन कसं असतं आपल्या वर्गामध्ये आहे. संवेदना माहिती आहे तुम्हाला. अशा पद्धतीनं त्याला ओढलं नाही, ओढल्यानंतर त्याचं बोट जर असं असतं तर त्याला ते असं इथं त्याला टच झालं असतं आणि ते एकदम झालं असतं. बरोबर आहे.
अतिशय सिंपल आहे, हे सायन्स मधलं आहे. आता तुम्हाला भीती वाटते का नाही हे बघूया आपण. ताट बसा, एकदम शांत. शूटिंग नाही घेतली नंतर ताट एकदम शांत एकदम. बघा एक छोटीशी कथा सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये भीमराव नावाचा व्यक्ती होता.